नमस्कार शिक्षक मित्रांनो. केंद्र प्रमुख भरतीची एक्झाम झाली, निकाल लागला, पण कोर्टामध्ये काही केसेस चालू आहे आणि या केसेसमुळे फायनल निवड यादी आता बाकी आहे. पण त्या संदर्भात आता शिक्षण विभागाकडे मागणी केली होती, की तुम्ही योग्य मार्गदर्शन आम्हाला करावं, की मुख्य प्रश्न असा पण होता, बरेचसे प्रश्न त्यापैकी एक प्रश्न असा होता, की पेपर 1 जर पास असेल, तर इथे केंद्र प्रमुख भरतीमध्ये या उमेदवारांच्या निवड यादीचा विचार करावा का? या संदर्भात शिक्षण विभागाने सगळ्या आयुक्तालयांना एक माहिती मार्गदर्शन केलेलं एक पत्रक त्यांनी दिलेलं आहे. ते पत्रक आपल्याकडे आहे. ते पत्रक पण तुम्हाला मी दाखवतो. पण इन शॉर्ट जर सांगायचं म्हटलं तर पेपर 1 चालेल का? या पत्रकानुसार याचं उत्तर आलं येस. तुम्हाला पेपर 1 जर असेल तुमचा तर नक्कीच तुम्ही या केंद्रप्रमुख भरतीमध्ये पदोन्नतीने सहभागी होऊ शकता आणि निवड यादीत पण तुमचं नाव येऊ शकतं. सो नियम निकष काय, शासन पत्रक काय सांगते थोडक्यात आपण बघूया. पण तिकडे जाण्यापूर्वी तुमच्या माहितीत जर कोणी शिक्षक असेल, तुमचा जर मोठा ग्रुप असेल तर त्यांच्यापर्यंत नक्कीच इग्नाइट अकॅडमीची ह्या बॅच बद्दलची माहिती प्रोव्हाइड करा, सजेस्ट करा. तुमच्या सांगण्यामुळे कदाचित तुमच्या मित्राला, तुमच्या शिक्षक मित्राला फायदा होत असेल आणि तो जर टी पास होत असेल तर नक्कीच तो तुम्हाला पण थँक यू म्हणेल. का? कारण चांगल्या प्रकारची अकॅडमी तुम्ही त्यांना सजेस्ट केली त्याच्याबद्दल. सो तुम्हाला जर आमचे लेक्चर्स, आमचं मार्गदर्शन आवडत असेल तर तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्कीच शेअर करा आणि त्यांना सजेस्ट करा. ॲटलिस्ट तू बघ बाबा, तुला आवडलं तर कंटिन्यू कर. एवढं सजेस्ट करू शकता. बॅच आपल्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड 10.0 बॅच आहे. 9 बॅचला ज्यांनी शिकवलं ती शिक्षक मंडळी, ती मार्गदर्शनाची पूर्ण टीम तुम्हाला त्या 10व्या बॅचला शिकवत आहे. कॉन्स्टंट टीम आहे, टीम बदलत नाही. आपण बाकी ठिकाणी टीम सारख्या बदलत असतात. सो इथे तुम्हाला प्रत्येक विषयाचे ब्रँड मार्गदर्शक इथे बघायला मिळतील बघा. तो ह्या बॅचेस सेपरेट सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. या बॅचमध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग घरपोच मिळणार आहे. जर तुमच्याकडे बुक ऑलरेडी असतील तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. अशी टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आहे, आपण डायरेक्ट डाउनलोड करून हवी ती बॅच जॉईन करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा. केंद्र प्रमुख भरती बघा. केंद्र प्रमुख भरतीमध्ये टीईटी आणि सीईटीचे मार्क्स अपडेट करण्यासाठी मध्यंतरी एक नोटीस काढण्यात आली होती. अपडेट करायचे तुम्ही. रिसेंटली टीईटी जी नोव्हेंबर 2025 मध्ये टीईटी झाली आणि फेब्रुवारी 2026 मध्ये पण सीटीटी झाली. ह्या दोन्ही परीक्षा जर कोणी शिक्षकाने दिल्या असेल आणि त्यात ते क्वालिफाईड जर झाले असतील, पात्र झाले असेल, तर अशा शिक्षक मित्रांना बघा 31 तारखेपर्यंत ही लिंक ओपन होती. 31 मार्च 2026 पर्यंत. आणि त्याच्या अगोदरच सीईटीचा पण निकाल लागला होता आणि त्याच्या अगोदर टीईटीचा पण लागला होता. सो असे शिक्षक मित्र माहिती इथे अपडेट करू शकत होते. त्यासाठी ही लिंक त्यांनी ओपन करून दिली होती. बघा, हे कधीचं परिपत्रक आहे? 16 मार्च 2026चं परिपत्रक आहे. आता ही लिंक ओपन केल्यानंतर फॉर्म भरत असताना ह्या लिंकवर बघा, टीटीटी आणि टीईटी माहिती भरण्यासाठी लिंक अपडेट काय अपडेट करता येत होतं. तर या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरत असताना बघा, सपोज तुम्ही इथे टीईटी किंवा सीडी कोणतंही निवडलं तर इथे पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2 असं दोन्ही ऑप्शन दाखवत होतो. याचाच अर्थ इथे मार्क्स अपडेट करायला पेपर 1 चे पण करता येत होते. म्हणजेच काय, पेपर 1 चालणार होता असं याच्यातनं दिसतंय समोर. आता या संदर्भातलं परिपत्रक काय होतं ते पण तुम्हाला मी दाखवतो बघा. आणि नवीन जाहिरात तुम्ही जर बघितलं तर नवीन जाहिरातीमध्ये त्यांनी जे मेन्शन केलं होतं बघा, जाहिरातीमध्ये 4.5 हा मुद्दा आहे. वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो. तसेच माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार वेळोवेळी शासन धोरण व निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीटी पात्र होणे अनिवार्य होते. पण यामध्ये असं त्यांनी यामध्ये म्हटलं नव्हतं की केंद्र प्रमुख भरती जरी पदोन्नती आहे, पदोन्नतीसाठीची जाहिरात आहे, पण यामध्ये पेपर 1 पाहिजे, पेपर 2 पाहिजे असं काही मेन्शन नव्हतं. सो हे दोन ग्रुप बघितले आपण. लिंक ओपन केल्यानंतर दोघे घेत होते आणि इथे जर बघितलं ऍड मध्ये, इथे पण असं काही मेन्शन नव्हतं. मग आता नुकतं जे परिपत्रक आलंय तुम्हाला मी दाखवतो. हा जी आर पण तुमच्या समोर मी मागे दाखवला होता. त्यामध्ये पण त्यांनी सांगितलं होतं की तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता महत्वाची होती. बाकी टीईटी संदर्भातलं त्यांनी असं काही मेन्शन केलेलं नव्हतं. मग आता 20 फेब्रुवारी 2026 हे परिपत्रक आहे. शासनाचं महत्वाचं परिपत्रक आहे. हे परिपत्रक तुम्हाला पीडीएफ मी दाखवतो डायरेक्टली बघा. त्यामधले महत्वाचे पॉईंट कोणते ते पण मी तुम्हाला शो करतो. हे बघा, हे परिपत्रक आपल्याकडे आहे. ऍडव्होकेट मोदक यांचं इथे वरती नाव दिसतंय तुम्हाला. 1 एप्रिल 2026, 20 फेब्रुवारी 2026 हे परिपत्रक आहे. आता हे परिपत्रक कुणी कोणाला पाठवलंय तर हे बघा, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या विभागाने, म्हणजे शिक्षण विभागाने कोणाला पाठवलंय? प्रति आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, आयुक्तांना पाठवलं. आता आयुक्तांनी काय केलं, यांच्याकडे एक परिपत्रक, आयुक्तांनी ऑलरेडी त्यांना एक पत्र पाठवलं होतं. जे पत्र होतं 6 फेब्रुवारी
26 त्यांनी मार्गदर्शन मागवलं होतं की केंद्र प्रमुख निवडीसाठी आम्हाला योग्य मार्गदर्शन करा की इथे नेमकं कोण कोण पात्र असू शकतं. या संदर्भात विषय होता बघा, समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा 2025 निकालाबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळण्याबाबत यांनी मागवलं होतं. आता शिक्षण विभागाने यांना पाठवलेलं आहे. नेमकं यात काय काय हे सगळे संदर्भ दिलेले आहेत, ते सगळे संदर्भाची PDF कॉपी माझ्याकडे अवेलेबल आहे. आता यामध्ये महत्वाचा मुद्दा, मी सगळं तुम्हाला वाचून दाखवत नाही, तुम्ही नंतर वाचा निवांत, पण यामधला 3 आणि 4 नंबरचा जो महत्वाचा मुद्दा आपला आहे तो तुम्हाला मी सांगतो काय आहे, म्हणजे तुम्हाला क्लिअर कट होऊन जाईल की याच्यामधनं काय समोर येतं. बघा, हा तिसरा मुद्दा तुमच्या समोर आहे. यात सांगितलंय समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा 2025 या परीक्षेसाठी दिनांक 1/1/2026 रोजीची पात्रता विचारात घेण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या दिनांक 4/11/2025च्या सुधारित अधिसूचनेत नमूद करण्यात आले होते. ही जी नवीन ऍड आली होती ज्यामध्ये विद्यार्थ्यांना अपडेट करायला होतं. बघा, मध्यंतरी GR पण येऊन गेला. तुम्हाला माहित असेल की जे 1 ते 5 वर्गाचे शिक्षक आहेत त्यांना इथे केंद्र प्रमुख पदभरतीसाठी या एक्झामसाठी अलाउड करण्यात आलं नव्हतं 2023ला. पण मध्यंतरी या संदर्भात ग्राम महसूल विभागाचं GR आला, परिपत्रक आलं आणि मग तिथे या शिक्षकांना जे पदवीधर असतील, बघा 1 ते 5 साठी ज्याला आपण प्राथमिक म्हणतो, ज्यासाठी 12वी आणि D.Ed लागतं, पण त्यांची जर या काळात पदवी पण झाली असेल, 6 वर्ष सेवा झाली असेल, तर त्यांना सुद्धा संधी देण्यात येण्यासंदर्भातला एक शासन निर्णय मध्यंतरी आला होता. मग त्याच्या अगेन्स्ट फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना इथे काय अपडेट करता येत होतं. मात्र 1/1/2026 पर्यंत तुमचे व्यावसायिक आणि शैक्षणिक अर्हता विचारात घेण्यात आली होती आणि तुमची अनुभव पण. या तरतुदीचे प्रत्यक्ष अवलोकन केले असता दिनांक 1/1/26 रोजी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवारांची त्या पदावर किमान 6 वर्ष अखंडित सेवा पूर्ण झाली आहे किंवा कसे, केवळ इतकीच बाब विचारात घ्यावायची आहे. आता हा मुद्दा महत्वाचा, मी इथे स्टार करतो. त्यामुळे माहे जानेवारी फेब्रुवारी 2026 मध्ये TET उत्तीर्ण उमेदवारांचा समावेश निवड सूचित करण्यात यावा. तो तर करण्यात आलाच आहे. आता पुढचा महत्वाचा मुद्दा 4 नंबरचा, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. बघा, यात त्यांनी काय सांगितलं बघा, समूह साधन केंद्र समन्वय केंद्र या पदावर नियुक्तीसाठी मर्यादित विभागीय परीक्षेत प्रविष्ट होणारे उमेदवार खालील 2 संवर्गातील असतील असे ग्रामविकास विभागाचा दिनांक 18/7/2025चा शासन निर्णय आणि ही अधिसूचना माझ्याकडे अवेलेबल आहे, याच्यावरती व्हिडिओ पण मी घेतलाय. तो आता हे 2 मुद्दे महत्वाचे. 2 संवर्ग कोणते जे की या एक्झामसाठी पात्र आहे. कोणता? पहिला होता वर्ग प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक. बघा, पदवीधर शिक्षक म्हणजेच हा काय आहे, पदवी प्लस D.Ed किंवा B.Ed असणार आहे, बरोबर का, 6 वर्ष अनुभव आहे. असा संवर्ग ज्यांची नियुक्ती उच्च प्राथमिक शाळेत केली जाते, किमान शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व व्यावसायिक अर्हता D.Ed किंवा B.Ed, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे. बघा, किमान शैक्षणिक अर्हता काय, इथे पदवी, किमान D.Ed किंवा B.Ed अशी आहे. त्याचबरोबर त्यांनी TET परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. हा झाला पहिला वर्ग जो की ह्या एक्झामसाठी फॉर्म भरत होता आणि फॉर्म भरत असताना त्यांची पदवी असावी, त्यांच्याकडे D.Ed किंवा B.Ed असावं आणि TETचा पेपर 2 असावा आणि नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे 6 वर्षाचा अनुभव त्यांचा गृहीत धरावा 1/1/26 पर्यंत. 1/1/26 पर्यंत हे सगळं गृहीत धरावा असं सांगितलं होतं. आता पुढे बघा, दुसरा जो वर्ग होता तो कोणता वर्ग आहे? बघा, दुसरा वर्ग जो की प्रशिक्षित शिक्षक आहे. आता प्रशिक्षित शिक्षक म्हणजे काय, ज्याचं 12वी झालं असेल, ज्याचं D.Ed झालं असेल, ज्याचा अनुभव 6 वर्ष असेल, त्यांना इथे पात्र ठेवलं होतं. बघा, काय सांगितलंय, असा संवर्ग ज्यांची नियुक्ती प्राथमिक शाळेत केली जाते, किमान शैक्षणिक अर्हता HSC म्हणजे 12वी, व्यावसायिक अर्हता D.Ed अशी आहे. त्याचबरोबर त्यांनी TET परीक्षेचा पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. आता तुमचा प्रश्न इथे संपला. उत्तर मिळालं तुम्हाला, 1 उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. या संवर्गापैकी ज्यांची शैक्षणिक अर्हता HSC ऐवजी पदवी आहे अशा उमेदवारांना ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेन्वये परीक्षेत बसण्यासाठी पात्र करण्यात आले आहे. या अधिसूचनेन्वये केवळ शैक्षणिक अर्हतेबाबत, केवळ इथे मी स्टार करतो परत एकदा, केवळ शैक्षणिक अर्हतेबाबत भाष्य करण्यात आले असून व्यावसायिक अर्हता अथवा TET परीक्षेचा पेपर याबाबत भाष्य करण्यात आलेले नाही. म्हणजे D.Ed असेल तर B.Ed लागेल का असं काही सांगितलं नाहीये, किंवा TET पेपर कोणता असावं हे पण सांगितलेलं नाहीये. त्यामुळे या संवर्गातील पदवीधर शिक्षक जे TET परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण आहेत त्यांचा समावेश अंतिम निवड सूचित करण्यात यावा. म्हणजे पेपर क्रमांक 1 जरी असेल तुम्ही, तर इथे पदोन्नतीने होणाऱ्या या एक्झामला
तुम्ही केंद्र प्रमुख होऊ शकता, स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या संदर्भात त्यांनी योग्य ते मार्गदर्शन इथे केलेलं आहे. आता मला वाटतं याच्यानंतर बाकीचं काही सांगायची गरज नाही. बाकी ठीक आहे, त्यांनी पुढची प्रोसेस सांगितलेली आहे. माकणे सरांचं इथे सहीनिशी अव्वल सचिव महाराष्ट्राचे सहीनिशी हे परिपत्रक आलेलं आहे. मग आता याचा अर्थ असा होतो की तुम्हाला टीईटी पेपरवर पात्रता चालेल का केंद्र प्रमुख पदासाठी, तर 100% चालणार आहे. आता हे ऑथराईज परिपत्रक आलेलं असल्यामुळे तुमचा प्रश्न संपलेला आहे. आता बाकीच्या ज्या गोष्टी केस कोर्टामध्ये स्टँड आहे ते बघूया काय होतं. पण सध्या 2 एप्रिलला मला वाटतं सगळी सूचना कोर्टाने सगळं ऐकून घेतलं, आर्ग्युमेंट. आता फक्त त्यांनी जजमेंट द्यायचं त्यांना, फक्त तेवढं बाकी आहे. मात्र इथे जर बघितलं तर पेपरवर तुम्हाला चालणार आहे, 100% चालणार आहे. ही चांगली बातमी आहे तुमच्यासाठी. आणि परत एकदा सांगतो तुम्हाला की तुमच्या मित्रांना नक्की सजेस्ट करा. तुम्हाला जर इग्नाइटचा कोर्स आवडत असेल, मार्गदर्शन आवडलं असेल, बघा 2 रुपयाची बॅच पण अवेलेबल आहे, ज्यामध्ये टीटीचं सगळं मटेरियल आम्ही याच्यामध्ये दिलेलं आहे. सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. आणि 2026ची नवीन पुस्तकांची आवृत्ती सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल झाली आहे. सगळ्यांकडे पुस्तक असावं हे आहे, टीटी सक्सेस मास्टर सगळ्यांकडे असावं, टीटी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं आहे. तर तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये सेशन नक्की द्या. अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच तुम्ही जॉईन करू शकता. काही अडचण असेल ह्या नंबरला कॉल करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.